शेतकऱ्यांच्या गरिबीची, त्यांच्या घाट्यात येणाऱ्या शेतीची, त्यांच्या कर्जबाजारीपणाची, त्यांच्या आत्महत्यांची, थोडक्यात शेतकऱ्यांच्या बर्बादीची सर्वात मोठी 4 कारणे आहेत. निसर्गाची लहर, शेतकरी विरोधी धोरणांचा कहर, अन्यायाविरुद्ध न लढण्याची शेतकऱ्यांची सर्वात मोठी बेफिकर आणि रासायनिक शेती नावाचं सर्वात मोठं जहर. शेतकऱ्यांच्या बर्बादीची ही 4 कारणे आहेत आणि यापैकी शेतकऱ्यांच्या बर्बादीचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या देशातील सरकारी धोरण. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना गांधीजी आपल्या भाषणामधून लोकांना सांगत की जर काय देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारायची असेल, त्यांचं दारिद्र्य दूर करायचं असेल, त्यांचं शोषण थांबवायचं असेल तर शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या इंग्रजांना इथून हाकललं पाहिजे. इंग्रज या देशातून गेल्याशिवाय, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आपल्या देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही, त्यांचं दारिद्र्य दूर होणार नाही, त्यांचं शोषण थांबणार नाही. आणि आज देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष होऊन गेली, परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली नाही, त्यांचं दारिद्र्य दूर झालं नाही, त्यांचं शोषण थांबलं नाही. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या देशातील सरकारी धोरण. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जाहीर करून टाकलं की जर काय देशात उद्योगधंद्याची वाढ करायची असेल तर शेतमालाचे उत्पादन वाढवून तो माल स्वस्तात स्वस्त घेता आला पाहिजे. आणि अशा प्रकारे देशाच्या पहिल्या पंतप्रधानापासून शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या धोरणाला सुरुवात झाली. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज देशातील सर्वच वस्तूंचे भाव वाढलेत, परंतु शेतमालाचे भाव मात्र त्या प्रमाणात वाढले नाहीत, वाढू दिले नाहीत. उलट ते पाडण्यासाठी मात्र शासनाचे, सरकारचे प्रयत्न चालू असतात. या देशात शेतकऱ्यांचा माल, या देशात प्रचंड शेतमाल असताना आणि जागतिक बाजारपेठेत शेतमालाला प्रचंड भाव असताना शेतमालाची निर्यात बंदी केली जाते. कशासाठी? तर फक्त शेतमालाचे भाव पाडण्यासाठी. या देशात शेतकऱ्यांचा माल सडत असताना स्वस्त शेतमालाची आयात केली जाते. कशासाठी? तर फक्त शेतमालाचे भाव पाडण्यासाठी. या देशातील तुडुंब भरलेली अन्नधान्यांची कोठारे ऐन हंगामाच्या तोंडावर स्वस्त विक्रीसाठी खुली केली जातात. कशासाठी? तर फक्त शेतमालाचे भाव पाडण्यासाठी. अमेरिकेत अन्नधान्यांचे साठे वाढले आणि आता किमती पडणार अशी परिस्थिती जर तेथे निर्माण झाली तर अमेरिकन सरकार अन्नधान्यांनी भरलेली जहाजे समुद्रामध्ये रिकामी करतात किंवा PL-480 अंतर्गत गरीब राष्ट्रांना मोफत धान्याचा पुरवठा करतात. परंतु स्वतः अमेरिकेत मात्र ते धान्य स्वस्तात किंवा मोफतमध्ये देत नाही आणि अशा प्रकारे ते राष्ट्र शेतमालाच्या किमतीचं प्रोटेक्शन करतात, रक्षण करतात. जपान हे राष्ट्रसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अन्नधान्याच्या किमती कितीही कमी झाल्या तरी देशात उपलब्ध असणाऱ्या अन्नधान्यांची आयात कधीच करीत नाही आणि अशा प्रकारे तेही राष्ट्र शेतमालाच्या किमतीचं प्रोटेक्शन करतात, रक्षण करतात. मग माझा प्रश्न आहे आपल्या नालायक राज्यकर्त्यांना की शेतकऱ्यांच्या हितासाठी जे अमेरिकन राज्यकर्ते करू शकतात, जे जपानचे राज्यकर्ते करू शकतात, ते आपल्या इंडियन राज्यकर्त्यांना का करते? परंतु दुर्दैवाने म्हणावं लागतं की शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे असं मनापासून वाटणारे राज्यकर्ते अजून आपल्या देशात पैदाच झाले नाही. एकंदरीत शेतकऱ्यांचं मरण हेच आपल्या देशातील सरकारचं धोरण आहे आणि अशा या धोरणामुळेच आज आपल्या देशातील शेतकऱ्यांचं दारिद्र्य दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललं आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं चित्र रेखाटताना स्वर्गीय शरद जोशी 1977 मधील एक प्रसंग सांगतात. एका शेतकऱ्याकडे 4 बैलगाड्या कांदा निघाला. आदल्या वर्षी त्याचं कांद्याचं पीक बुडाल्यामुळे त्याला बायकोला लुगडं घेता आलं नव्हतं. तो जेव्हा कांद्याच्या गाड्या घेऊन बाजारात जायला निघाला तेव्हा बायकोनं सांगितलं की माझ्या लुगड्याच्या फार दशा झाल्या आहेत, तेव्हा येताना फार खर्चाचे नको पण एक धडचं लुगडं आण. आणि पोराची चड्डी फाटली, मास्तर वर्गात बसू देत नाही म्हणून तो घरी पळून येतोय, तेव्हा त्याला एक चड्डी आणा. शेतकरी 4 बैलगाड्या कांदा घेऊन बाजारात गेला आणि कर्ज, हमाली, दलाली देऊन झाल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की यंदा काही बायकोला लुगडं घेता येणार नाही आणि पोराला चड्डी घेता येणार नाही. तो तसाच घरी आला. त्याचा चेहरा पाहिल्यावर बायकोच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. उलट तीच त्याला म्हणाली, जाऊ द्या, काही वाईट वाटून घेऊ नका, काढीन एवढ्याच लुगड्यावर अजून 1 वर्ष. अशी भयानक परिस्थिती आजही आपल्या देशातील शेतकऱ्यांची आहे.
दिवसेंदिवस त्यांचं दारिद्र्य कमी होण्याऐवजी उलट वाढतच चाललं आहे आणि उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे हेच त्यांच्या दारिद्र्याचं सर्वात मोठं कारण आहे. आणि उत्पादन खर्चावर आधारित भाव का मिळत नाही? तर इतरांप्रमाणे ते संप करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा माल विकणार नाही, अशा प्रकारचा संप ते करू शकत नाहीत. कारण दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये, कर्जामध्ये ते इतके बुडाले आहेत की अगदी नाकापर्यंत पाणी आलं आहे की आज मिळेल तो भाव घेऊन माल विकायची त्यांना घाई झाली असते. त्याशिवाय पुढचा गुजारा करणेच शक्य नसते. म्हणजेच माल थांबवून ठेवण्याची ताकद आपल्या देशातील शेतकऱ्यामध्ये नाही आणि हीच आपल्या देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते. एकदा काही माल थांबवून ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली तर देशातलीच काय पण जगातली कुठलीही शक्ती शेतकऱ्यांच्या या तुफानाला रोखू शकणार नाही, चॅलेंज करू शकणार.